श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. बहीण भावाच्या नात्याचे प्रतीक असलेले रक्षाबंधन श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या पौर्णिमेला साजरं केलं जातं. या दिवशी बहीण भावाच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते आणि भाऊ बहिणीला संरक्षणाचे वचन देतो. यंदा रक्षाबंधन 19 ऑगस्ट रोजी येत आहे. म्हणजेच कधी तर उद्या आपल्याला सर्वांनाच रक्षाबंधनाचा सण हा साजरा करायचा आहे. परंतु या दिवशी रक्षाबंधनावर भद्राचा प्रभाव आहे. भद्रासारख्या अशुभ काळात राखी बांधू नये असं मानलं जातं. रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला म्हणजेच 19 ऑगस्ट रोजी पहाटे 3:04 सुरू होणार आहे आणि पौर्णिमेची समाप्ती ही 19 ऑगस्टला रात्री 11:55 होणार आहे. या दिवशी भद्राचा जो प्रभाव आहे तर तो कधीपासून कधीपर्यंत आहे, राखी कधी बांधायची नाही याची माहिती थोडीशी घेऊया. 19 ऑगस्ट रोजी रात्री 2:21 भद्रा सुरू होणार आहे. सकाळी 9:51 पर्यंत आणि 10:53 भद्राचे शेपूट असणार आहे. त्यानंतर सकाळी 10 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत भद्राचं मुख असणार आहे आणि भद्राचं जे समापन आहे तर ते 1:30 होणार आहे. म्हणजेच भद्राचा हा जो अशुभ काळ आहे तर तो अशा पद्धतीने असणार आहे आणि भद्राची जी समाप्ती आहे तर ती 1:30 म्हणजेच 1:30 वाजता होणार असल्यामुळे या काळामध्ये तुम्हाला चुकूनही राखी बांधायची नाहीये. राखी बांधायची असेल तुम्हाला तर दुपारी तुम्ही 1:30 नंतर राखी बांधू शकता आणि राखी बांधण्याचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो 1:30 पासून ते संध्याकाळी 4:20 पर्यंत असणार आहे. हा अतिशय सर्वात उत्तम शुभ मुहूर्त आहे. या काळामध्ये तुम्ही राखी बांधू शकता. त्याच्यानंतर बांधायची असेल तर संध्याकाळी 6 पासून ते 9 वाजेपर्यंत राखी बांधायची आहे. रक्षाबंधनाला भद्रा काळात राखी बांधू नये यामागे एक पौराणिक कथा आहे. भद्रा काळात लंकापती रावणाच्या बहिणीने मनगटावर राखी बांधली होती. त्यानंतर वर्षभरातच त्याचा विनाश झाला. भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे असं म्हणतात. भद्राला ब्रह्मदेवाकडून शाप मिळालेला होता की ज्याने भद्रामध्ये कोणतेही शुभ कार्य केले तर त्याचे फळ अशुभ होते. तर त्यामुळे भद्रा काळामध्ये आपल्याला राखी बांधायची नसते. बघा, उद्या आहे पौर्णिमा. याला आपण श्रावण पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा असं सुद्धा म्हणत असतो. तर उद्या आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत. पौर्णिमा तिथी असेल, अमावस्या तिथी असेल, या तिथींना आंघोळ करण्यासाठी म्हणजेच पवित्र नद्यांमध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व असतं. पण आता प्रत्येकाच्याच आजूबाजूला पवित्र नद्या नसतात आणि असल्या तरीही आपल्याला जाणं शक्य नसतं. जर आवर्जून तुमच्या आजूबाजूला कुठे पवित्र एखादी नदी असेल, गंगा असेल, गोदावरी असेल, कोणतीही असू द्या, त्या नदीमध्ये जर आपण स्नान केलं तर सर्व नकारात्मकता आपली नष्ट होऊन जात असते आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत असते. त्याच्यानंतर जर आता पवित्र नदी नसेल तर आपण घरामध्येच आपल्याच आंघोळीच्या पाण्यामध्ये जर काही वस्तू टाकून आंघोळ केली तर त्याचं चांगलं पुण्यही आपल्याला मिळत असतं. तर आता आपल्याला हा जो उपाय आहे तर तो कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. आता हा जो उपाय आहे तर आपण कशासाठी करतो? आपल्या घरामध्ये जी काही शत्रूंची पीडा आहे, शत्रुबाधा आहेत, वास्तुदोष आहेत, पितृदोष आहेत, नकारात्मकता आहेत आणि करणी बाधा झालेल्या आहेत. त्यामुळे काय होतं, कुठेतरी आपल्या घराची प्रगती थांबून जात असते आणि त्यामुळे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा तुम्ही जर बघितला तर कधी कधी हट्टी, चिडचिडा होऊन जातो आणि त्यावेळेस ज्यावेळेस पौर्णिमा जवळ येते, अमावस्या जवळ येते, तुम्ही बघा घरामध्ये कटकटी, भांडण, वादविवाद हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात. हे तुमच्या सुद्धा लक्षात येत असेल. कारण का, ह्या नकारात्मक शक्ती ह्या आपल्या आजूबाजूला असतात आणि त्यासाठीच आपल्याला हे जे दोष आहेत तर ते दूर करण्यासाठीच, ह्या ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत तर त्या दूर करण्यासाठीच आपल्या पुराणांमध्ये जे काही उपाय सांगितलेले असतात तर ते आपल्याला करणं तितकंच महत्त्वाचं असतं, जेणेकरून सर्व दोषांपासून आपली सुटका होईल आणि
आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल। तर आता उद्या आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्येच करायचा आहे। आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा ते बघा। सर्वात प्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये जर तुम्हाला सकाळी अंघोळ करता आली तर अतिशय उत्तम, नाहीतर मग तुम्ही सकाळी 8 वाजेपर्यंत किंवा 7 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता। आता बघा, खूप जास्त लेट पण करायचं नाही, कारण 8 नंतरची जी अंघोळ असते ना, तर मी तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की ती राक्षसाची अंघोळ असते। त्याच्यामुळे 8च्या आधीच आपण अंघोळ करून आपली जी काही देवपूजा आहे तर ती आपली नित्य झालीच पाहिजे। आता 8च्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे बघा। उठल्याबरोबर तुम्हाला माता लक्ष्मी, भगवान विष्णूंचं आणि त्याचबरोबर शिवशंकरांचं स्मरण करायचं आहे। पौर्णिमा आहे आणि त्याचबरोबर श्रावणातील 3रा सोमवार आहे। आपण ज्या वेळेस पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय करतो ना, तर त्याने माता लक्ष्मी ह्या खूप लवकर प्रसन्न होत असतात। सकाळी उठल्याबरोबर ओम नमो नारायणा, श्रीराम जय राम जय जय राम किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम, नमः शिवाय, ओम नमः शिवाय यापैकी कोणत्याही एका मंत्राचं स्मरण करायचं। आपल्या सर्व परमेश्वराला तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला अंघोळीसाठी जायचं आहे। अंघोळीसाठी गेल्यानंतर तुम्ही गार किंवा गरम कोणतंही पाणी घेऊ शकता, तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने। त्याच्यानंतर एक प्लेट घ्या, ह्या प्लेटमध्ये आता ह्या ज्या वस्तू सांगणार आहे त्या वस्तू ठेवायच्या आहेत आणि त्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे। आता कोणकोणत्या वस्तू आहेत तर ते बघा। सर्वात प्रथम इथे आपल्याला लागणार आहे ते म्हणजे हळद, त्याच्यानंतर एक बेलपत्र, खडे मीठ आणि काळे तीळ। हळद, बेलपत्र, खडे मीठ आणि काळे तीळ या सर्व वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला एक मग्गा घ्यायचा आहे। त्या मग्ग्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाकायच्या आहेत। त्यामध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे। तुमच्याकडे असेल तर थोडंसं दूध पण तुम्ही टाकू शकता, जे गाईचं दूध असतं बघा, तर ते पण टाकू शकता असेल तर। त्याच्यानंतर ह्या मग्यातलं पाणी जे आहे तर ते तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करायचं आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला सांगायचं आहे की ह्या मग्यातलं थोडं थोडं पाणी ही तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करा, कारण प्रत्येकाच्याच आजूबाजूला नकारात्मकता असते, तेही संपवणं तितकंच गरजेचं असतं। घरातील वयोवृद्ध असू द्या, आजारी व्यक्ती असू द्या, सर्वांच्याच अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला ह्या वस्तू टाकायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला अंघोळ करायची आहे। अंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम लक्ष्मी नारायणाय नमः किंवा मग श्री शिवाय नमस्तुभ्यम यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करायचा किंवा श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करायचा आणि अंघोळ करायची। अंघोळ करत असताना एक मनामध्ये पॉझिटिव्ह विचार ठेवायचा की माझ्या आजूबाजूची जी काही नकारात्मकता, दोष, अडचणी आहेत सर्व संपलेले आहेत आणि माझी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे, अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आणि त्यानंतर अंघोळ करायची आहे। अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला भगवान सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे। अशा पद्धतीने ज्या वेळेस आपण अंघोळ करतो तर त्यावेळेस त्याचे अनन्यसाधारण फायदे आपल्याला होत असतात। ज्या वेळेस आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकतो तर त्यावेळेस गरुड पुराणामध्ये लिहिलेले आहे की आपले पूर्वज हे आपल्या अवतीभोवती असतात आणि ज्या वेळेस आपण अंघोळ करत असताना परमेश्वराचं नाव घेऊन ज्यावेळेस अंघोळ करतो तर त्यांच्या आत्म्याला तृप्ती मिळत असते। त्यासाठी आपल्याला हे उपाय करणं तितकंच गरजेचं असतं। वास्तुदोष, पितृदोषामुळे सतत घरामध्ये कटकट, भांडण, वादविवाद होत असतात, घराची प्रगती थांबून जाते। तुम्ही बघा, तुम्हाला नक्कीच हे जाणवेल की ज्यावेळेस पौर्णिमा येते, अमावस्या येते तर त्यावेळेस हे त्रास जे आहेत तर ते खूप मोठ्या प्रमाणात आपले वाढत असतात, तर त्यासाठीच आपल्याला हे उपाय करणं तितकंच गरजेचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे, तर करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। वारंवार हे करा, त्यावेळेसच त्याचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळत असतात। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स बरोबर, फॅमिली बरोबर सुद्धा शेअर करा आणि नाही शेअर करता आला तर ओरली तरी कोणाला तरी सांगण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून समोरच्या व्यक्तीची सुद्धा मदत होईल। श्री स्वामी समर्थ।